नमस्कार. आपण काही सेकंदातच आपल्या शोला सुरुवात करणार आहोत. आपण थोडा वेळ सर्वांची वाट पाहूया आणि चैतालीची जॉईन होण्याची वाट पाहूयात. तिने जॉईन केलं आपल्याला की आपण शोला सुरुवात करत आहोत. थोडा वेळ आपण थांबून आपल्या शोला सुरुवात करणार आहोत. चैताली, हो आवाज येतोय माझा माझा हो तुला? हो हो हो. हो येतोय. अच्छा. आपण अगदी थोडा वेळ थांबूयात आणि मग आपल्या शोला सुरुवात करूया. हो. चला तर मग. नमस्कार मंडळी. ऐकताय ना शो? ऐकायलाच पाहिजे आणि आपल्या आवडत्या शोला हजेरी लावलीच पाहिजे. आज आपल्या शब्दसारथी काव्यमंथन ऑडिओ शोचा 34वा भाग आपण सादर करत आहोत. मी छाया वांगडे आणि आपल्यासोबत आहेत चैताली कापसे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आम्ही आपल्या शब्दसारथी काव्यमंथन या ऑडिओ शो मध्ये. नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? अरे वा, मस्तच. चला तर मग पाहूया कोण कोण आलायत आज. नमस्कार निखिल सर. नमस्कार काजल. नमस्कार चेतन सर. अक्षरवल्ली, स्वागत आहे तुमचं. शीतल, स्वागत आहे तुझं. नॉइज ऑफ भाग्यश्री. इमोशन्स, आपलं स्वागत आहे. भाग्यश्री, स्वागत आहे तुझं. जय श्री कृष्ण चेतन सर. सेल्फिश, स्वागत आहे आपलं. कोमल, स्वागत आहे तुझं. अरे वा, बरेच जण कवितेचा आस्वाद घेण्यास उपस्थित आहेत आज. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या कवितेला. आणि कवितेचा अभिप्राय कमेंट्स मध्ये नक्की सर्वांनी द्यायचा आहे. थँक्यू अक्षू. स्पेशल डे, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर्वांना. द पोएट्स परी, नमस्कार. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या कवितेला आपण सादर करूयात. कवितेचा विषय आहे क्षणभर विश्रांती. काळाचं चाललेलं अविरत चक्र कधी विश्रांती नाही घेत, हो ना? आणि अजून काय काय सुचवतायत आपल्या लेखिका कवितेतून आपण पाहूयात. आजच्या आपल्या मंचावरच्या लेखिका आहेत रुपाली. कवितेचं शीर्षक आहे क्षणभर विश्रांती. कविता सादर करते क्षणभर विश्रांती. अविरत चालू असतं हृदयस्पंदन. अविरत चालू असतं हृदयस्पंदन. श्वास उच्छ्वास ही सुरू निरंतर. अविरत चालू असतं हृदयस्पंदन. श्वास उच्छ्वास ही सुरू निरंतर. उभयतांना वाटत असेल का कधी की घ्यावी विश्रांती क्षणभर, की घ्यावी विश्रांती क्षणभर. आपल्याही नकळत संचलन करतात, निद्राधीन असताही कार्यरत असतात. आपल्याही नकळत संचलन करतात, निद्राधीन असताही कार्यरत असतात. एकादश इंद्रियांना वाटत असेल का कधी की घ्यावी विश्रांती क्षणभर, की घ्यावी विश्रांती क्षणभर. कापरासारखे उडून जातात वाऱ्यावर. कापरासारखे उडून जातात वाऱ्यावर. क्षण कुठे राहतात जाग्यावर. कापरासारखे उडून जातात वाऱ्यावर. क्षण कुठे राहतात जाग्यावर. पळाला वाटत असेल का कधी की घ्यावी विश्रांती क्षणभर, की घ्यावी विश्रांती क्षणभर. दिवस रात्र उलटून जातात लवकर. दिवस रात्र उलटून जातात लवकर. सप्ताह मास वर्ष ही संपतात भरभर.
दिवस रात्र उलटून जातात लवकर, सप्ताह मास वर्षही संपतात भरभर. कालचक्राला वाटत असेल का कधी की घ्यावी विश्रांती क्षणभर, की घ्यावी विश्रांती क्षणभर. अतिशय सुंदर लिहिलेलं आहेस रुपाली. खरंच खूप आवडली मला तुझी ही कविता. आणि तुम्हाला कशी वाटली सर्वांना ही कविता नक्की कमेंट्स मध्ये लिहा आणि छान छान कमेंट्स येऊ द्यात ह्या कवितेवरती. खरंच खूप छान लिहिलंय आणि हो ना, खरोखर वेळ कुणासाठी थांबत नाही. हो ना, हो ना, गेलेले क्षण परत आणता येत नाही आणि येणारे क्षण आधीच बघता येत नाही. हो ना. अशी ही कविता आहे. खूप सुंदर, खूप छान. आणि मग छान छान कमेंट्स येऊ द्यात. तुम्हाला कशी वाटली कविता नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. वेळेला देखील क्षणाच्या विश्रांतीची गरज असते. स्वागत आहे सौरभ आपलं. अप्रतिम कविता, क्षणभर विश्रांती. धन्यवाद सर, चेतन सर, आरू, धन्यवाद. भाग्यश्री, खूप छान ताई, धन्यवाद भाग्यश्री. खरंच खूप सुंदर कविता होती ही. आणि कोमलजी पण थोडीशी विश्रांती घेऊन निवांत वेळ काढून आज आलेल्या आहेत. तुमचं स्वागत कोमलजी. निखिल सर म्हणतायत सुरेख. धन्यवाद निखिल सर. कोमल, हो खूप सुंदर कविता आहे आणि नेहमीप्रमाणे सादरीकरणही उत्तम. हो अगदी अगदीच अगदी छायाताई, खूप मनापासून. छान. अगदी मनापासून धन्यवाद कोमल. आणि कोणाला कशी वाटली कविता सांगायचं असेल तर नक्की सांगा कमेंट्स मध्ये. शिरीष रायटर, स्वागत आहे आपलं. आता आपण आपल्या कवितेची सखी चारोळीकडे वळणार आहोत. ही चारोळी लेखिका प्रणाली चव्हाटे यांची आहे आणि चारोळीचं शीर्षक आहे विरह. मित्रांनो, अगदी जवळची व्यक्ती जेव्हा दूर जाते त्यावेळेला जी भावना असते आपण त्याला विरह म्हणतो. आणि या विरहामध्ये आपल्या लेखिकेने काय सांगितलं आहे तर आपण पाहूयात. सादर करते चारोळी विरह, प्रणाली चव्हाटे. देह तरुवर मंतरलेले, एक सुमन कोवळे फुलले. देह तरुवर मंतरलेले, एक सुमन कोवळे फुलले. प्रेमकळी उमलली वैरी, प्रेमकळी उमलली वेडी, सुगंधाने मग रान बहरले. विरहाचे सावट अचानक, विरहाचे सावट अचानक, प्रारब्धासही येऊनी ठेपले. आठवणींच्या काळ्या सावली संगे, मग मेघ अश्रूंचेही बरसले. मग मेघ अश्रूंचेही बरसले. अतिशय सुंदर चारोळी लिहिली आहे आणि खरोखर आठवणी कधी खूप चांगल्या असतात तर कधी खूप त्रास देऊन जातात. आणि काही खरंच आठवणी, खूप छान लिहिलंय. काही आठवणी अशा असतात की ज्या आठवाव्याही वाटत नाही आणि विसरताही येत नाही. हो ना, अशा हो. काहीशा आशयाची ही चारोळी आणि होती. तर आपणा अ, सर्वांना कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. प्रणालीने चारोळीतही पूर्ण प्रेम कथा आणि विरह दोन्ही मांडलेला आहे. दोन्हीही व्यक्त हो ना, हो केले. ना. हो. बघ ना, खूपच सुंदर लिहिलेलं आहे प्रणाली. अभिनंदन तुझं. रुपालीजींचं पण अभिनंदन. पूजा, स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. आणि चारोळीसाठी खूप छान छान कमेंट्स येऊ द्यात. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. केतन सर म्हणतायत खरंच खूप छान लिहिलंय प्रणाली. प्रणाली खरंच छानच लिहिते आणि दाद देण्यासारख्याच असतात तिच्या सर्वच कविता चारोळी. धन्यवाद चेतन सर. भाग्यश्री म्हणतायत हृदयस्पर्शी. धन्यवाद भाग्यश्री. प्रणाली म्हणते आज प्रणालीजी नाहीत वाटतं. खूप अभिनंदन, त्यांचं खूप सुंदर लिहिलंय. हो हो हो. आणि मनापासून धन्यवाद तुझंही प्रणाली. तू पण प्रणालीच आहेस. आणि निखिल सर म्हणतात खूप सुंदर. धन्यवाद निखिल सर. दिशा वाघमारे, स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. आणि तुम्हाला कशी वाटली चारोळी नक्कीच सांगा. विरावरती होती ही. विकास मराठे, स्वागत तुमचं. कोमल म्हणताय सुंदर प्रणालीजी. धन्यवाद आरू, कोमल. चैताली ताई, चैताली ताई तुम्ही पण
एक कविता सादर करा तुमची, आम्हाला ऐकायला छान वाटेल. हो हो, नक्कीच. तो कार्यक्रम आपण खास ठेवणार आहोत वेगळा, स्वतःची कविता सादर करण्यासाठी. संतोष सर स्वागत आहे आपलं. विकास सर स्वागत आहे आपलं. विकास म्हणतायत नाईस. धन्यवाद विकासजी. धन्यवाद. आणि खूप छान छान कमेंट्स आपल्याला इथे 4 ओळीवरती आलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तुम्हाला कोणाला तुमची 4 ओळी 8 ओळी सादर करायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपण ती सर्वांसाठी सादर करणार आहोत. आणि युट्यूबवरील आणि शब्द साथी मंचाला सबस्क्राईब नक्की करा. सौरभ म्हणतायत येस, नक्की तुझी कविता सादर कर ताई. हो हो, नक्कीच. आज आता आपण प्रशांत, आणखी एक धन्यवाद प्रशांत तुझं. आज आपण आता आणखीन एक 4 ओळी सादर करतोय. 4 ओळीचं शीर्षक आहे मन पाखरू. जसं आपल्या बहिणाबाई म्हणतात ना, मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर. तसंच सारस्वतांनी मनाला वेगवेगळ्या उपमा देऊन बरीच काव्य मनावर रचली गेली आहेत. आपल्या 4 ओळीच्या लेखिका काय आहेत? आजच्या आपल्या 4 ओळीच्या लेखिका आहेत अनुजा, आणि त्या काय म्हणतायत 4 ओळीत आपण पाहूयात. 4 ओळी सादर करते. मन पाखरू. मन पाखरू होऊनी बसे विश्वासावरी, मन पाखरू होऊनी बसे विश्वासावरी, लखलखीत करी मने शुक्र ताऱ्यापरी. मन पाखरू होऊनी बसे विश्वासावरी, लखलखीत करी मने शुक्र ताऱ्यापरी. राज्य करीत असे लाखोंच्या मनावरी, राज्य करीत असे लाखोंच्या मनावरी, चेतना देई जसे कल्पवृक्षापरी, चेतना देई जसे कल्पवृक्षापरी. अभिनंदन अनुजा, आणि खूप छान लिहिलंय तुम्ही. मन पाखरूवरती 4 ओळी खूपच सुंदर आहे तुमची. खूप छान, खूपच कशी छान. वाटली तुम्हाला नक्की सांगा सर्वांनी. आपल्याकडे 4 ओळ्या आलेल्या आहेत, पण आपण शेवटच्या शेवटी या सादर करणार आहोत. हो हो हो, नक्कीच. आणि खरंच खूप सुंदर लिहिलेलं होतं अनुजा, खूप धन्यवाद तुझे. चारोळी कशी वाटली कमेंट्स मध्ये कळवा. चेतन सर म्हणतायत खूप छान अनुजा. हो खरंच, धन्यवाद चेतन सर. प्रीती भोर स्वागत आहे तुमचं. पवार सुजल स्वागत आहे आपलं. निखिल सर म्हणताय वा सुंदर, धन्यवाद निखिल सर. अल्फा जोका शहर स्वागत आहे आपलं. अपूर्व वड स्वागत आहे आपलं. भाग्यश्री म्हणते खूप छान, खरंच खूप छान भाग्यश्री, धन्यवाद. प्रीती भोर खूप छान ताई. कोमल म्हणते खूप छान. हो खरोखर खूप छान होती चारोळी, आणि सर्वांचं धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत मनापासून. तर आता आपण आपल्या प्रसिद्ध लेखकांच्या कविता सादर करण्याकडे वळूयात. आणि आजचे आपले लेखक आहेत विंदा करंदीकर. सर्वांना माहितीच असेल, शाळेपासून आपण हे नाव ऐकत आलो आहोत. विंदा करंदीकर अतिशय उत्तम लेखक आणि खूप सुंदर कविता असतात यांच्या. यांचं संपूर्ण नाव आहे गोविंद विनायक दामोदर. विंदांचा जन्म हा 23 ऑगस्ट 1918 साली झाला. विंदा हे देवगडचे होते. यांचे सशाचे कान, विंदा पोयम्स, द्रुपद, तसेच परी ग परी अशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज आपण यांची एक कविता घेत आहोत आणि कविताचे शीर्षक आहे आयुष्याला द्यावे उत्तर. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही कविता ऐकलेली असेल बऱ्याच वेळी. खूपच सुंदर कविता आहे. तर बघूयात काय म्हणतायत विंदा आपल्याला. आयुष्याला द्यावे उत्तर सादर करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडकी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आताय बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खूप सुंदर कविता आहे. कशी वाटली आपल्याला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. खूपच छान आहे. आणि संकटासे ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, अतिशय सुंदर ओळ आहे. आणि यासारखी जीवनातील संकटांना आव्हान देणारी दुसरी कविता नाही असं मला वाटतं. हो ना ग हो हो हो, चैताली? अगदीच अगदीच. आणि खूप माझी आवडती कविता आहे खरं तर ही. माझी खूप आवडती कविता आहे खूप आणि आवडती आहे. सुंदर कविता आहे. ही म्हणजे तुम्हाला कशी जेव्हा वाटली? जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा ही कविता आठवावी आणि पुढे चालावं, आणि हो अशी ही हो, आणि कविता. नक्कीच वाचावी, ऐकावी. खूपच सुंदर आणि आणि अप्रतिम आहे. म्हणजे ह्या कवितेची जी शेवटची ओळ आहे ना, ती इतकी सुंदर आहे की, हो ना. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. अतिशय सुंदर. स्वर खरंच कठोर त्या काळजा, स्वर कठोर त्या काळजाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. आणि नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय सुंदर अतिशय लिहिलंय सुंदर. खरंच शब्दरचना. खूपच सुंदर आहे. अतिशय छान आहे. आणि चेतन सर आपल्याला म्हणतायत खूप कमेंट्स सुंदर, अप्रतिम. धन्यवाद चेतन सर. कोमलजी म्हणतात आयुष्याला द्यावे उत्तर, अगदी पुन्हा पुन्हा ऐकावीशी आणि पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी सुंदर कविता आणि तुमचं सादरीकरण अफाट. धन्यवाद कोमल. आणि खरंच खूप छान कविता आहे ही. हो, खूपच छान. भाग्यश्री म्हणतायत खरंच खूप छान. धन्यवाद भाग्यश्री. निखिल सर म्हणतायत अप्रतिम, मस्त. धन्यवाद निखिल सर. आणि खूप छान छान कमेंट्स आपल्याला इथे आलेल्या आहेत, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आता आपली वेळ आहे संतोष आपण सर, सादर धन्यवाद. केलेल्या कविता किंवा चारोळी घेण्याची. त्यात आपण सर्वात आधी आलेली आपली चारोळी घेणार आहोत. कोणाची आलेली आधी सगळ्यात? बहुतेक मला वाटतं 2 ओळी होत्या आधी, नंतर मग नॉईज ऑफ इमोशनच्या होत्या. आधी एकच मिनिट. मागे जावं लागलं. मिळाल्यात का तुला ओळी? मला नॉईज ऑफ इमोशन्सचा मिळाला आहे. ओके. करू का सादर? हो हो. काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो. काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो. निखळणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो. खूप छान. परत घेते. काल रात्री आकाशाला चांदण्या मोजत होतो. काल रात्री आकाशाला चांदण्या मोजत होतो. निखळणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो. अतिशय सुंदर. खूपच छान. छान. खूपच छान. कोणाची आहे ही? मला कोमलने काय पाठवलं तिचं. आपल्याला एक नॉईज ऑफ इमोशन्सनी मला असं वाटतं मयूर ना ह्यांचं नाव? मयूर. हा, महेश की मयूर? मयूर बहुतेक. तर त्यांनी एक शेर पाठवलेला आहे, मी सादर करते. तेरी खामोशी जला देती है इस दिल की तमन्नाओं को.
तेरी खामोशी जला देती है इस दिल की तमन्नाओं को, बाकी सारी बातें अच्छी है तेरी तस्वीर में, बाकी सारी बातें अच्छी है तेरी तस्वीर में. खूपच अरे छान, वा. खूप छान लिहिले तुम्ही मयूरजी. विकास आणि सरांनी पाठवलंय काहीतरी. 2च ओळी आहेत त्या. आज शब्दाला शब्द सापडत नव्हते. हरवले कुणाला कुणाचेच कळले नाही. किंवा कळले नव्हते असं होऊ शकतं. म्हणजे ते यमक जुळल्यासारखं वाटतं का? छान छान. आणि तुम्हाला कोणाला तुमच्या चारोळी कविता पाठवायच्या असतील, सादर करायच्या असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. आम्ही त्या सर्वांसाठी सादर करू. आपल्याला शरद मालुंसकर. त्यांनी चारोळी पाठवलेली आहे. कविता आहे मला असं वाटतंय. मी सादर करते. तुझ्या माझ्या आयुष्याच्या मोजक्या आठवणी जपेल मी. तुझ्या माझ्या आयुष्याच्या मोजक्या आठवणी जपेल मी. अश्रू पापण्यात लपवुनी ओठावर हसू फुलवेन मी. आठवणींच्या संगतीत आयुष्य जगेन मी. अरे आठवणींच्या वा. संगतीत फारच छान. आयुष्य जगेन मी. खूप छान, खूप खरंच सुंदर लिहिले सुंदर. तुम्ही शरद सर. धन्यवाद. खूप छान. आपल्याकडे विकास सरांनी पाठवलंय काहीतरी. हो हो. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच की थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस. नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. खूप छान. आपण खूप पुन्हा छान. एकदा घेऊया हो ना. की मोटिवेशनल आहे म्हणून परत एकदा घेते, नीट ऐका. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच की थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस. नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नको. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. खूप खूप छान छान, खूप विकास छान. सर, अतिशय सुंदर. अतिशय सुंदर. राहुल म्हणतायत नाईस, धन्यवाद राहुलजी. संतोष सर म्हणतायत माझ्या मनातील गोड. ताई घेतेस का? मी एक पाठवलेली आहे चारोळी. संतोष सरांनी पाठवली. हो, मी सादर करते. माझ्या मनातील कोड समजून घे ना थोडं. माझ्या मनातील कोड समजून घे ना थोडं. हृदय माझं झालं वेड, ते फक्त तुझ्याच नावे धडधडे. हृदय माझं झालं वेडे, ते फक्त तुझ्याच नावे धडधडे. अरे वा, अतिशय सुंदर, छान लिहिलंय छान. संतोष सर, मस्त. संतोष सर असंही काही लिहितात. खूप छान. तेव्हा फार संतोष. तात्विक लिखाण असतं सरांचं. हो ना, हो ना. हे वेगळं लिहिलंय पहिल्यांदा. नॉईज ऑफ इमोशन्सने आपल्याला पाठवले काहीतरी की तो चंद्र आणि मी आठवतं प्रिय तुला. तो चंद्र आणि मी आठवतं प्रिय तुला. दोघे पण कसे गोड हसतो हे सांगत होतीस मला. छान. पुन्हा घेऊयात. खूपच छान, छान लिहिलंय मयूर तो तुम्ही. खूपच सुंदर घेतात, म्हणजे अगदी हो ना, हो सोपं ना. आणि तो निखिल सर चंद्र पण आणि छान. मी. तो चंद्र आता आणि मी आठवतं प्रिय तुला. दोघे पण कसे गोड हसतो ते सांगत होतीस मला. सुंदर, खूप सुंदर. खूप खूप छान. आणि असंच छान छान लिहित राहा. निखिल सर म्हणतात विकासजींना सुरेख, आणि संतोष सरांना पण धन्यवाद. छान लिहितायत. धन्यवाद निखिल सर. आणि खरंच मस्त खूप छान लिहिलंयस. गोळी आलेल्या हो, आहेत. खरंच छान लिहितात सर्व. हो ना, त्याबद्दल सर्वांचं अजूनही मनापासून धन्यवाद. हो, आणि अजूनही कोणाला काही सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सादर करूया सगळ्यांसाठी. चेतन सर म्हणतायत मस्त लिहिलंय. धन्यवाद चेतन सर. आणि सर्वांनी छान छान लिहिलेले आहे. आजचा आपला शो अगदी छान रंगलाय. काव्य मैफिल चांगली रंगलेली आहे. आणि आपल्याला विकास इथे सरांनी चारोळे पाठवले. हो, विकास सरांनी चारोळी पाठवलेली आहे. मी घेते. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी. तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी. त्यांच्यासाठी तुलाही जगायचे.
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे अश्रू तू गाळू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. खूप छान लिहिलंय तुम्ही. फक्त तू खचू नकोस. खूप अच्छा. सुंदर विकास सर. हम्म. आचल स्वागत आहे तुझं. सुहास स्वागत आहे तुझं. खूप छान. आपल्याला भाग्यश्रींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत. हम्म. तुझ्यात मी घेऊ का मी? माझ्यात तू पूर्णतः विरघळलो. तुझ्यात मी माझ्यात तू पूर्णतः विरघळलो. तू थोडासा नजरेआड काय झालास, मी तुझ्या विना जीवलगा हुंदके देऊन गहिवरले. अरे वा, फारच छान. पुन्हा एकदा घेते. सुंदर. तुझ्यात तू पूर्णतः विरघळले. तू थोडासा नजरेआड काय झालास, मी तुझ्या विना जीवलगा हुंदके देऊन गहिवरले. अतिशय अरे सुंदर. वा, खूप छान लिहिले भाग्यश्री तुम्ही. राहुल म्हणतायत खूप छान. खूपच छान आहे हा शो, मला आवडला. धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद राहुलजी तुमचा. कारण की आम्हाला आपला शो कसा वाटतो ह्याही कमेंट हवे आहेत आणि हो. नक्कीच तुम्ही आवर्जून सांगा सर्वांनी. नॉईज ऑफ इमोशन्सने आपल्याला 4 ओळी पाठवली आहे. हं. आपली पहिली भेट, नवी ओळख, एक सुगंध मनात ठेवून गेली. आपली पहिली भेट, नवी ओळख, एक सुगंध मनात ठेवून गेली. तसं पाहिलं तर अनोळखीच होतो आपण, तरी एक बंध मनात ठेवून गेली. अरे वा, वा सुंदर. वा. पुन्हा खूप घेते. सुंदर. आपली पहिली भेट, नवी ओळख, एक सुगंध मनात ठेवून गेली. आपली पहिली भेट, नवी ओळख, एक सुगंध मनात ठेवून गेली. तसं पाहिलं तर अनोळखीच होतो आपण, तरी एक बंध मनात ठेवून गेली. अतिशय सुंदर. खूप छान, खूप छान. आणि मनापासून धन्यवाद तुमचं. आपल्याला विकास सरांनी पाठवलेली आहे एक 4 ओळी. त्या कवितेची पुढची लाईन आहे ती बहुतेक. नाही, तीच आहे का? हो, नाही म्हणजे त्याचीच पुढची आहे. मला असं वाटतं मगाचीच आहे, फक्त खालच्या 2 ओळी चेंज आहेत. तरी पण चेंज. आपण हो 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 हो, पुन्हा घेऊयात आपण. सादर. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी. वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी. तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी. त्यांच्यासाठी तुलाही जगायचे अश्रू तू गाळू नकोस. त्यांच्यासाठी तुलाही जगायचे अश्रू तू गाळू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अतिशय सुंदर. खूपच छान लिहिलंय तुम्ही मस्त, खूप छान. विकास सर. मनापासून धन्यवाद. अरे बापरे, आपल्याला राहुल सरांनी काहीतरी पाठवलंय. हो मी घेते. हो हो. हम कहाँ थे इतने दिनों से, हम कहाँ थे इतने दिनों से, खुद हमको ही मालूम न था. ये वक्त भी क्या गुल खिलाती है, हमको कुछ याद ही नहीं. जिंदगी के कुछ पल भी अजीब से होते हैं. जिंदगी के कुछ पल भी अजीब से होते हैं, खुद ही खो जाते हैं. जागना चाहे तो आंख खुली ही नहीं. जब जागा तो आगे का कुछ लिखा ही नहीं. हे नाही कुछ. पण नाही, सर आपण फार सुंदर चांगले. लिहिलेलं आहे. ह्या पण ज्या ओळी आहेत त्या बहुतेक त्यांच्या. ओळी खूप सुंदर आहे. मी घेते पुन्हा एकदा की हम कहाँ थे इतने दिनों से, खुद हमको ही मालूम न था. हम कहाँ थे इतने दिनों से, खुद हमको ही मालूम न था. ये वक्त भी क्या गुल खिलाती है, हमको कुछ याद भी न था. जिंदगी के कुछ पल भी अजीब से होते हैं. जिंदगी के कुछ पल भी अजीब से होते हैं, खुद ही सो जाती है आंखें. जागना चाहे भी तो खुल ही नहीं पाती है. हे मी जोडून दिलं लास्टचं, पण सुंदर लिहिलंय. खरंच अतिशय छान. हो हो, नक्कीच. विकास सरांनी पाठवलंय आपल्याला काहीतरी. जगात चाललेल्या अन्यायाविरुद्ध काहीतरी करायचे म्हणून त्यांनी घेतले फक्त आपले डोळे घट्ट मिटून. जगात चाललेल्या अन्यायाविरुद्ध काहीतरी करायचे म्हणून त्यांनी घेतले फक्त आपले डोळे घट्ट मिटून. मला पुढे असं काय? वाटतं पुढे लिहायचं असावं म्हणून मी हा थांबले. पण ते राहून गेलं. हो हो. आपल्याला नॉईज ऑफ इमोशन्सनी काही ओळी पाठवल्या आहेत, मी सादर करते. चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी.
चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी. प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालीत मला तुझी साथ हवी. खूपच सुंदर. सुंदर सुंदर मस्तच. आणि खूप आवडतं छान. मला हे लिखाण. हो ना, हो ना. पुन्हा एकदा सादर करते. छान छान. चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी. प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालीत मला तुझी साथ हवी. खूप सुंदर, अरे वा, खूप छान लिहिलंय तुम्ही. सुंदरच. छान छान. सुहासने आपल्याला काहीतरी पाठवलंय. उनकी क्या करे शिकायत, मर्जी उन्होंने पूछी थी हमारी. उनकी क्या करे शिकायत, मर्जी उन्होंने पूछी थी हमारी. ये तो हमारी नासमझी है कि हम हर हाँ में हाँ मिलाते रहे. अरे वा, छान. उनकी क्या करे शिकायत, मर्जी उन्होंने पूछी थी हमारी. उनकी क्या करे शिकायत, मर्जी उन्होंने पूछी थी हमारी. ये तो हमारी ही नासमझी है कि हम हाँ में हाँ मिलाते रहे. वा सुहास, मस्त. खूपच छान, खूपच छान. खूप छान लिहिलंय तुम्ही छान. सहसा. धन्यवाद. पुन्हा पाठवलंय सुहासने. कंटिन्यू करा. बिछड़ना नसीब में नहीं था. बिछड़ना नसीब में नहीं था, लेकिन कुछ मजबूरियों ने जकड़ रखा है उन्हें. कुछ मजबूरियों ने जकड़ रखा है उन्हें. एक बार हम प्यार से बुला ले तो आना ही होगा उन्हें हर हाल में. छान. नॉइज ऑफ खूपच छान. इमोशन्सने पाठवलंय. हो, खूपच छान लिहिले सुहास सर तुम्ही. खूप छान सुहास, सुंदर, अतिशय छान. नॉईज ऑफ इमोशन्स मयूर यांनी पाठवलेला आहे. सादर करते मी. कधी तू कधी मी, कधी तू कधी मी एकमेकांशी भांडू. कधी तू कधी मी एकमेकांशी भांडू. राग ओसरल्यावर मात्र पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू. अरे वा, मस्तच. खूप छान. सुंदर सुंदर. खूप छान लिहिले तुम्ही. संतोष सरांनी पाठवलंय आपल्याला. हम्म. संतोष सरांची मी घेते. आयुष्यातील एका वळणावर भेट तुझी झाली. आयुष्यातील एका वळणावर भेट तुझी झाली. पहिलीच भेट तुझी ओढ मनाला लावून गेली. निस्वार्थ प्रेम काय असतं हे मला शिकवून गेली. जाताना मात्र शेवटी माझे हृदय माझ्यापासून चोरून गेलीस. अरे वा. पुन्हा घेते. छान. हो, हो. आयुष्यातील एका वळणावर भेट तुझी झाली. आयुष्यातील एका वळणावर भेट तुझी झाली. पहिलीच भेट तुझी ओढ मनाला लावून गेली. निस्वार्थ प्रेम काय असतं हे मला शिकवून गेली. आणि जाताना मात्र शेवटी माझे हृदय माझ्यापासून चोरून गेली. अतिशय सुंदर लिहिलंय सर. अनिकेत, छान स्वागत लिहिलंय. आहे तुझं. आणि निखिल सर कोमल म्हणतायत म्हणतो वा. ना छान. कोमल म्हणतायत वा. धन्यवाद निखिल सर, धन्यवाद धन्यवाद. कोमल. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा छान छान कमेंट्स केल्याबद्दल, छान छान चारोळी कविता पाठवल्याबद्दल. आणि पुन्हा अजून कोणाला जर काही सुचत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. आपण ते सर्वांसाठी सादर करूयात. नॉइज ऑफ इमोशन्सने पाठवली चारोळी. हो. माझ्या डोळ्यांची भाषा तुझ्या डोळ्यांनी बोलशील का. माझ्या डोळ्यांची भाषा तुझ्या डोळ्यांनी बोलशील का. सावलीसारखी सखी माझ्यासोबत चालशील का. खूप खूप छान, छान. सुंदर. खूपच छान. मस्त. ते ना असं म्हणजे वाचायला इतकं सुंदर वाटतं ना, हो असं ना. बोलल्यासारखं. संतोष सरांना मस्त धन्यवाद निखिल सर. आणि विकास सरांनी आपल्याला काही ओळी पाठवल्या आहेत, सादर करते. ना बोनस ना भत्ता, ना बोनस ना भत्ता, भीक मागते सत्ता. लाल दिवे बाकी अन सरकार बेपत्ता. अगदी खरंय. अरे वा, मस्तच मस्तच. खूप छान. राहुल सरांनी धन्यवाद. काहीतरी पाठवलंय. धन्यवाद विकास सर. हो, खूप आणि छान. हा, राहुल सरांनी पाठवलंय. आज तुम्हारी याद ने मुझे रुला दिया. क्या करूं तुमने जो मुझे भुला दिया. न करते वफा न मिलती ये सजा. मेरी वफा ने तुझे बेवफा बना दिया. वाह. पुन्हा घेते. छान. आज तुम्हारी याद ने मुझे रुला दिया. क्या करूं तुमने जो मुझे भुला दिया. न करते वफा न मिलती ये सजा. मेरी वफा ने मुझे बेवफा बना दिया. छान. खूप छान, खूप छान. फारच आणि हृदयस्पर्शी. आपल्याला, हो ना, आणि आपल्याला गणेशजींनी इथे काहीतरी पाठवलेले आहेत, काही ओळी सादर करते. हॅलो, मी काय म्हणतो, खूप काही बोलतो, कधी कधी भांडतो.
मनातलंही सांगतो, कधी कधी लाजतो, काही वेळेस भितो, तुझ्या मागे धावतो, तुझाच विचार करतो, रागानेही बोलतो, तसं जवळही घेतो. खूप छान वा लिहिले वा, तुम्ही. छान. खूपच सुंदर. धन्यवाद गणेश सर. चेतन सरांनी आपल्याला पाठवली चारोळी. अरे वा. मिलकर. पहिल्यांदा चेतन सरांनी पाठवले. अभिनंदन चेतन सर. चेतन सर, खूप साऱ्या चारोळ्या येत आहे एका मागे एक. एक मिनिट. हा हा, चेतन सर. मिलकर बिछड़ना दस्तूर है जिंदगी का, मिलकर बिछड़ना दस्तूर है जिंदगी का, कभी तो मेरी तरह अकेला रहना सीख लो, यही तो असली फंडा है लाइफ को जीने का. अरे वा, खूप वाव, छान. छान, खूप छान. कभी तो अकेला रह के जी लो, यही बरोबर तो आहे. फंडा है लाइफ का. धन्यवाद अकेले चेतन आए सर. थे अकेले ही जाएंगे. धन्यवाद सर, खूप सुंदर. सर म्हणतायत वा वा, बेहद खूपसूरत. धन्यवाद. आणि पुन्हा गणेश सर. आणि आपल्याला गणेश सरांनी त्याच कवितेच्या पुढच्या ओळी पाठवलेल्या आहेत. कधी तर रडतो, कधी तर रडतो, तुला मात्र हसवतो, मीच डोळे पुसतो, मनालाही समजावतो, खूप विचार करतो, मीच शेवटी हरतो, खूप विचार करतो, मीच शेवटी हरतो, मी मान्य करतो, कुठेतरी चुकतो, तुझ्यासाठी मरतो, तुझ्यासाठीच जगतो, एवढंच सांगतो, शेवटचं बोलतो. मला असं वाटतं त्यांच्या अजून ओळी पुढे लिहिणं चालू आहे बहुतेक, हा, पण तरी खूप सुंदर लिहिलंय जे आहे ते. खूपच छान आपल्याला लिहिलेलं. विकास सरांनी पाठवलंय. हम्म. ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास आहे, ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे. अरे वा, सुंदर. वा, वा, पुन्हा खूपच घेते. खूपच ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास आहे, ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे. खूप छान विकास सर. खूप छान. आणि विकास सरांची ऍक्च्युली मोटिवेशनल खूप लिहितात विकास सर, पण हे पहिल्यांदा मी वाचलं आणि खरंच छान लिहिलंय. हो ना, खूप छान. आणि धन्यवाद विकास सर. आपल्याला इथे मयूरनी काही ओळी पाठवल्या आहेत. माझ्या शब्दांना अजून तरी काहीच अर्थ नाही, माझ्या शब्दांना अजून तरी काहीच अर्थ नाही, जोपर्यंत त्या शब्दांना तुझ्या होठांचा स्पर्श नाही. अरे वा, अरे वा, खूप छान. पुन्हा वा एकदा. वा, मस्त मस्त. माझ्या शब्दांना अजून तरी काहीच अर्थ नाही, जोपर्यंत त्या शब्दांना तुझ्या ओठांचा स्पर्श नाही. खूप छान लिहिले तुम्ही. धन्यवाद मयूर. गणेश सरांनी पाठवलं, पण बहुतेक त्याच कवितेच्या ह्या पुढच्या ओळी असाव्यात. हो ना, ऍक्च्युली ती पूर्ण एकत्र घ्यायला हवी होती, पण हा, ते मध्ये पूर्ण मागे गेली ना. मी मात्र तुझ्यावर प्रेम खरे करतो प्रेम, हे लास्ट लाईन आहे त्याची बहुतेक. राहुल सरांनी पाठवलंय, मी घेते. हमारी गलतियों से कभी टूट मत जाना, हमारी गलतियों से कभी टूट मत जाना, हमारी शरारत से रूठ मत जाना, आपकी चाहत ही हमारी जिंदगी है, आपकी चाहत ही हमारी जिंदगी है, जिंदगी में कभी हमें भूल मत जाना. छान. पुन्हा घेते. खूप छान. खूप छान. हो ना गणेश सर. हो ना, मस्त पूर्ण मस्त लिहिताय आणि नवीन नवीन खूप सुंदर लिखाण वाचायला मिळतंय आज. हमारी गलतियों से कभी टूट मत जाना, हमारी गलतियों से कभी टूट मत जाना, हमारी शरारत से रूठ मत जाना, आपकी चाहत ही हमारी जिंदगी है, आपकी चाहत ही हमारी जिंदगी है, जिंदगी में कभी हमें भूल मत जाना. मस्तच. वा, खूप छान. आणि गणेश सर म्हणतात पूर्ण एकच कविता आहे ती, पूर्ण पेस्ट नाही होते. हो ना, ते कळलं, पण बरेच मेसेजेस मध्ये गेलेत आता. पण खूप छान लिहिलंय तुम्ही आणि खरंच खूप छान होती. भाग्यश्रींनी आपल्याला काही ओळी पाठवल्या आहेत, मी घेते, सादर करते. तू हो अबोल प्रश्न, तू हो अबोल प्रश्न, मी होते मोगऱ्यावाणी, तू हो अबोल प्रश्न, मी होते मोगऱ्यावाणी, तुझं उत्तर आस्वाद घेणारा प्रत्येक म्हणेल, काय सुगंधी आहे या दोन फुलांचं अत्तर. अरे वा, पुन्हा एकदा. तू हो अबोल प्रश्न, होते मोगऱ्यावाणी, तुझं उत्तर आस्वाद घेणारा प्रत्येक म्हणेल,
काय सुगंधी आहे या 2 फुलांचं अत्तर. अतिशय सुंदर, खूप छान. सुंदर. खूपच मस्त मस्त. मस्त. गणेश सरांनी पाठवलंय. हम्म. वाऱ्याची ती झुळूक येता अंगावरती शहारे येती. वाऱ्याची ती झुळूक येता अंगावरती शहारे येती. आठवण तुझी येताच सखे डोळे माझे भरून जाती. वा, खूप छान. खूप छान, खूप छान. वाऱ्याची ती, पुन्हा घेते. हो. वाऱ्याची ती झुळूक येता. वाऱ्याची ती झुळूक येता अंगावरती शहारे येती. वाऱ्याची ती झुळूक येता अंगावरती शहारे येती. आठवण तुझी येताच सखे डोळे माझे भरून जाती. डोळे माझे भरून जाती. खूप सुंदर गणेश सर, छान खूप लिहिलं. धन्यवाद गणेश सर, खूप छान लिहिले तुम्ही. छान लिहिता तुम्ही. मस्त मस्त, खूप सुंदर. आपले सगळेच लेखक फार सुंदर लिहितात. हो ना, हो ना. सर्वांचंच लेखन अतिशय सुंदर आहे. आणि अजून आपल्या कोणाला काही सुचत असेल? आलेल्या ताई, आहेत. नॉईज ऑफ इमोशन्स. हो. मयूर, सादर करते मी तुमची चारोळी. कधीपासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही. कधीपासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही. पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही. की आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही. खूप छान. छान छान, मस्त. पुन्हा घेते. कधीपासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही. पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही. आता अरे वा. तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही. खूप छान. धन्यवाद तुमचं मयूर. चेतन सर म्हणतायत भाग्यश्री वाहा मस्त लिहिलंय. मोगऱ्याचा सुगंध अधिक मोहक केलास. हो, हो ना, खरंच हो ना. भाग्यश्री सुंदरच लिहिते. अगदी सुगंधित लिहिते. हो, हो, हो. राहुल सरांनी आपल्याला पाठवलंय, मी घेते. हा. संघर्ष में आदमी अकेला होता है. संघर्ष में आदमी अकेला होता है. सफलता में दुनिया उसके साथ होती है. संघर्ष में आदमी अकेला होता है. सफलता में दुनिया उसके साथ होती है. जब जब जग किसी पर हंसा है तब तब उसी ने इतिहास रचा है. अरे वा, मस्त. अगदी बरोबर आहे. अगदी खरं आहे हे. आणि खरं खूप आहे छान. हे. हो, खूप छान लिहिले राहुल सर. खूप छान, मनापासून खूप छान. धन्यवाद. गणेश म्हणतायत खूप सुंदर. आणि आपल्याला धन्यवाद. भावना यांनी काहीतरी ओळी पाठवून लिहिलेल्या आहेत. मी सादर करते. हातांची गुंफण बेधुंद किनारा. हातांची गुंफण बेधुंद किनारा हळव्या मनाला तुझा सहारा. हातांची गुंफण बेधुंद किनारा हळव्या मनाला तुझा सहारा. तिथेच बंध नात्याचा जुळला. तिथेच बंध नात्याचा जुळला. किनारा अन लाटा होते ना साक्षीला. किनारा आणि लाटा होते ना साक्षीला. अतिशय सुंदर, खूप छान लिहिलंय भावनाजी खूप छान. तुम्ही. मनापासून धन्यवाद, खूपच छान. पुण्याच्या आहेत. गणेश सरांनी पाठवले आपल्याला. गणेश सर, चांदण्या त्या मंद प्रकाशी. चांदण्या त्या मंद प्रकाशी तारेही खूप चमकत होते. चांदण्या त्या मंद प्रकाशी तारेही खूप चमकत होते. तुझ्याच आठवणीत सखे रात्र माझी निघून जाते. अरे वा, वा 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 वा, खूप छान. तुझ्याच आठवणीत सखे रात्र माझी निघून जाते. खूप छान, खूप छान. आकाश, स्वागत आहे तुझं. आकाश म्हणतोय की एकदम छान. धन्यवाद आकाश. ताई कोमलने काही ओळी पाठवलं. पाठवलेल्या आहेत, मी सादर करते. त्याला पाहुणी आज मन शहारले आणि शब्दांची थोडीशी घाई झाली. त्याला पाहुणी आज मन शहारले आणि शब्दांची थोडी घाई झाली. प्रश्न पडला कसे मांडावे भावमणीचे. प्रश्न पडला कसे मांडावे भावमणीचे आणि तितक्यात जन्माला शाई आली. वा वा वा, अरे अतिशय वा वा वा, खूप सुंदर. छान. पुन्हा एकदा घेते. खूप कोमल छान. अतिशय छान लिहिते आणि मला आवडतं तिचं लिखाण. त्याला पाहुणी आज मन शहारले आणि शब्दांची थोडी घाई झाली. त्याला पाहुणी आज मन शहारले आणि शब्दांची थोडी घाई झाली. प्रश्न पडला कसे मांडावे भावमणीचे आणि तितक्यात जन्माला शाई आली. आणि तितक्यात जन्माला शाई आली. अतिशय सुंदर खूप छान, लिहिली. खूप सुंदर. सुंदर कल्पना. खूपच मस्त. आणि तिच्या कल्पना आपल्याला, वेगळ्याच असतात जरा. हो, खूप वेगळ्या आणि छान वाटतात वाचायला, ऐकायलाही. हो ना. धन्यवाद कोमल. मयूर,
मयूरने आपल्याला पाठवलंय, तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं. तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं. कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं. अरे अरे वा, वा. मस्त. पुन्हा घेऊया आपण. हम्म. तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं. तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं. कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कोणत्या जन्माचं ऋण होतं. खूप सुंदर, खूप छान. मला आवडतं यांचं लिखाण, मस्त. हो, खूपच छान लिहितात. खूप छान. धन्यवाद मयूर तुमचा. आणि आपल्याला भाग्यश्री म्हणतायत कोमलसाठी खूप छान लिहिलंय. अरे वा, धन्यवाद भाग्यश्री. चेतन सर म्हणतायत राहुल सरांना की लाख मोलाची बात आहे, पण माझ्या बाबतीत उलट आहे. मी संघर्षात एकटा आणि सुखदुःखातही एकटा. मग उलट चांगलं. बरोबर कारण आहे. एकट्या माणसाला कुठेही म्हणजे हो ना. एकटा माणूस खूप स्ट्रॉंग असतो. आपल्याला राहुल सरांनी काहीतरी पाठवलंय. हम्म. जो गुजर गया उसे याद मत करो. जो गुजर गया उसे याद मत करो. किस्मत में जो लिखा है उसकी फरियाद मत करो. किस्मत में जो है वो होकर रहेगा. किस्मत में जो है वो होकर रहेगा. तुम कल के चक्कर में आज को बर्बाद ना करो. खरंच वा, मस्त. खूपच छान. आणि अगदी खरं आहे हे. खरंय. धन्यवाद राहुल सर. आणि खूप छान छान चारोळी कविता आपण आज वाचल्यात, सर्वांच्या सादर केल्यात आणि खरंच खूपच छान होत्या. आम्हालाही वाचताना खूप आवडल्यात त्या. आजचं आपलं हे काव्य मैफिल रंगली आहे खूपच छान. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हाला कसा वाटला आपला बदललेलं स्वरूप काव्यमंथन शोचं, हेही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगत चला, लिहित चला, कमेंट्स करा. आणि आपल्या युट्यूबवरील शब्दसारथी मंचाला सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी. आणि आपलं शब्दसारथी मंचाचं गाणं ऐकलं की नाही सगळ्यांनी? खूप छान आहे. खूप सुंदर झालंय, एकदा नक्की ऐका. हो ना, हो ना. मग मला असं वाटतं चैताली, आपण समारोप घेऊयात आजच्या शोचा. हो हो हो. मग मंडळी, कसा वाटतो तो शो तुम्हाला? नक्की आम्हाला आवडला की नाही हेही सांगा. आजचा भाग कसा वाटला हेही सांगा. आणि आपल्या योकटवरील शब्दसारथी लेखन मंचाला फॉलो करायला विसरू नका. मी छाया बांगडे आणि मी चैताली कापसे आपल्या आपल्या सर्वांची सर्वांची. तुर्तास रजा घेतो. तर मग उद्या भेटूयात नवीन विषयासह. लिहा, वाचा, नवनवीन शिका, काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या काव्यमंथन शोला रोज 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 हजेरी लावा. शुभरात्री सर्वांना. आपल्याला असं गणेश वाटतं सरांनी चारोळी पाठवली. नक्कीच नक्कीच सादर करूयात आपण. मानो दो प्रेमी ही है. मानो दो प्रेमी ही है. एक दूसरे से अलग है लेकिन एक दूसरे के बिना अधूरे है. खूप छान. छान, आणि खूप सुंदर. त्याला मयूरनी पण काही ओळी पाठवल्या आहेत, सादर करते. हे प्रेमाचं असंच असतं. हे प्रेमाचं असंच असतं. थोडंसं अवघड आणि थोडं सोपं असतं. हे प्रेमाचं असंच असतं. थोडंसं अवघड आणि थोडं सोपं असतं. पण एकदा जमायला लागलं की ते आपोआपच घडत असतं. पण एकदा जमायला खूप लागलं छान. की ते आपोआपच घडत असतं. खूप छान, खूप छान. खूपच सुंदर, खूपच सुंदर. कोमल आपल्याला म्हणताय कोमल म्हणते, खूप छान खूप छान चाललंय. चाललाय शो. धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद. आणि आज तर बरंच काही ऐकायला मिळालं. हो ना. आणि आम्हालाही हो हो वाचायला हो मिळालं. हो. तुम्ही लिहित राहा, आम्ही सादर करत राहतो आणि ऐकत राहा. हो ना. राहुल सर म्हणतात राहुल खूपच सर छान म्हणताय होतं हे खूप छान सेशन. वाटलं हे सेशन. हो हो, धन्यवाद राहुल सर. अगदीच. आणि खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. मग आपण रोज चला, नवीन काहीतरी घेणार आहोत इथे. रोज नवीन नवीन बदल आपण करणार आहोत, तेव्हा रोज शोला हजर राहा. निखिल सरांनी मयूरसाठी सांगितलेलं आहे, मस्त आहे. धन्यवाद निखिल सर. आणि मग चला, शुभरात्री करूया सर्वांना. गणेश गणेश सर म्हणतायत म्हणताय अप्रतिम. आजचा एपिसोड. हम्म. खूपच धन्यवाद सर्वांचंच मनपूर्वक धन्यवाद.
आणि मग असंच आपल्या काव्यमंथन शोला रोज 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 सर्वांनी हजेरी लावा. शुभरात्री सर्वांना. धन्यवाद. शुभरात्री.